श्री स्वामी समर्थ. चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. गुढीपाडवा हा 19 मार्च 2026 रोजी आलेला आहे. या दिवशी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा गुरुवार म्हणजेच त्यांचा आवडता दिवस. तर या दिवशी आपण काय करायचंय? सकाळी लवकर उठायचंय. लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर उठायचंय, स्नान करायचंय, अंगाला उटणं लावायचंय आणि छान वस्त्र परिधान करायचे आहेत. आणि आपण प्रथम तुळशी मातेचं पूजन करायचंय. धूप दीप दाखवून हळदी कुंकू वाहून तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपण दारामध्ये छान रांगोळी काढायची. उंबऱ्यावर हळदीचं लेपन करा आणि दरवाजाला एखादा आंब्याचा डहाळा लावा. किती छान वाटतं बघा. त्यानंतर आपण आता ही तिथी क्षय झालेली आहे बघा, त्यामुळे आपण गुढी ही 6:54 नंतर उभारायची. त्याच्या आधी अमावास्या आहे, त्याच्यानंतर आपण गुढी उभारू शकतो. तर आपण गुढी ही 6:54 नंतर उभारायची आहे. ती आपण 9च्या आतमध्ये उभारून घ्या. आता गुढी उभारण्यासाठी काय करायचंय? तर एक छान अशी बांबूची काठी घ्यायची आहे, ती पाण्याने धुवून काढायची आहे. त्यावर हळदी कुंकवाची 5-5 बोटं म्हणजे अशी ओढायची आहेत आणि गुढीला एक आंब्याचा किंवा आंब्याचा डहाळा लावला तरी चालतो आणि लिंबाचा डहाळा लावा. लिंबाच्या डहाळ्याला खूप महत्त्व आहे. त्याला साखरेची गाठी घाला. त्यावर एक कलश ठेवायचा आहे, तांब्याचा किंवा धातूचा कोणताही चालेल, चांदीचाही चालतो. त्यावर एक स्वस्तिक काढा आणि गुढीला कोणी कोणी साडी घालतं बघा, साडी छान असं नेसवतात आणि किंवा ब्लाऊज पीसही चालतो, तो लावायचा. हे सगळं एकत्र बांधून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण जो काही तांब्या ठेवणार आहे तो असा उपडा ठेवायचा. त्यावर एक स्वस्तिक काढून घ्या आणि अशी ही गुढी उभारायची आहे. तर आता गुढी उभारल्यावर आपण खाली एक पाट ठेवायचा आहे. पाटावर नवीन वस्त्र ठेवा. पाटाच्या बाजूनी रांगोळी काढून घ्या छानशी आणि आता गुढीचं पंचोपचार पूजा करायची आहे. तर ओम ब्रह्मध्वजाय नमः असं म्हणून गुढीची पूजा करायची आहे. प्रथम ओम ब्रह्मध्वजाय नमः हरिद्राम कुमकुमचम सकल सौभाग्यद्रव्याने समर्पयामी असं म्हणायचंय. ऋतुकालद पुष्पाने समर्पयामी धूपम आग्रपयामी दीपम दर्शयामी असं म्हणून गुढीची पंचोपचार पूजा करायची आहे. त्यानंतर आपण पाटावर एक नारळ ठेवायचा आहे. पेढे वगैरे असतील तर तो नैवेद्य दाखवायचा आहे किंवा साखरेचा नैवेद्य दाखवा आणि गुढीला असा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपण आता एक आवर्जून लक्षात ठेवा, गुढीला जेव्हा आपण ब्लाऊज पीस किंवा साडी घालतो ती आपली स्वतःची असावी. जी आपल्याला कुठून पाहुण्यावरून वगैरे कुठून आलेली असते, आहेराची वगैरे, तसं वस्त्र शक्यतो घालू नका. कारण आपली स्वतःचं काहीतरी पाहिजे, दुसऱ्याने दिलेली वस्तू नकोय, हे लक्षात ठेवा. गुढीची पूजा झाल्यावर आपण घरातील देवी देवतांची, आपल्या देवाऱ्यातील देवांची पूजा करायची आहे. देवाऱ्यामध्ये छान नवीन वस्त्र टाका आणि आपल्या देवांची पंचोपचारे पंचामृताने पूजा करा. स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करा. छान स्वामींना नैवेद्य दाखवा आणि आरती करा. अशी आपली घरातील देवाऱ्याची पूजा घरातील देवाऱ्यातील देवांची पूजा करायची आहे. आता त्यानंतर आपण दुसरी माहिती बघूया की गुढीपाडव्याच्या दिवशी कोणते वस्त्र आपण घालावेत. तर केशरी, लाल, पिवळा, हिरवा या रंगाची वस्त्रे आपण घालू शकतो. पांढरा किंवा काळ्या रंगाची वस्त्र आपण गुढीला किंवा स्वतःही घालायची नाहीयेत. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काय काय खरेदी करायचंय? कारण हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. तर या दिवशी आपण नवीन घर घेऊ शकतो, वाहन घेऊ शकतो, नवीन वस्तूंची खरेदी करू शकतो, नवीन व्यवसायाचा शुभारंभ करू शकतो. तर हे सर्व आपण या दिवशी करू शकतो. चैत्र प्रतिपदापासून नवरात्र चालू होते. देवीचे नवरात्र चालू होते बघा. तर यामध्ये आपण काय काय करायचं देवीची सेवा म्हणून? तर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे जास्तीत जास्त पाठ करायचे आहेत. नवर्ण मंत्राचा जप करायचा आहे. देवीचे जे स्तोत्र आहेत, मंत्र आहेत ते जास्तीत जास्त करायचे आहेत. याने काय होतं, तर कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या घरावर, आपल्या सर्वांवर, म्हणजे त्याची कुलदेवीची कृपा होते तिची सेवा केल्याने. तर ही सेवा सर्वांनी आवर्जून करावी. तर या दिवशी अजून श्रीराम नवरात्र पण चालू होते बघा. राम नवरात्रामध्ये काय करायचंय, तर श्रीराम रक्षेचं अनुष्ठान करायचंय. वर्षभरात रामरक्षा सिद्ध करण्याची ही खूप मोठी संधी आहे. तर सर्वांनी हे जास्तीत जास्त रामरक्षेचं अनुष्ठान करा आणि त्याचं सेवेचं फळ हे सर्वांच्या पदरात पाडून घ्या. आता संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी गुढी ही खाली उतरायची आहे. जशी आपण सकाळी उभारली तशीच ती सूर्यास्ताच्या आधी खाली घ्यायची असते. तर परत खाली घेताना काय करायचंय, तर पंचोपचार गुढीची पूजा करून घ्यायची आहे.
हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचंय, धूप दीप व्हायचंय आणि गुढीला परत साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गुढी खाली उतरून घ्यायची आहे. तर यामध्ये जे कडुनिंबाची पाने आहेत ती एक एक सर्वांनी घरात खायची आहे. याने काय होतं तर घरात आपल्या वर्षभरात आपल्या जे काही आरोग्य आहे ते छान राहतं. आपल्याला कोणताही आजार होत नाही अशी मान्यता आहे. तर हे करून बघायला काहीच हरकत नाही. पाडवा हा दिवस एवढा छान आहे, एवढा मंगलमय आहे, पवित्र दिवस आहे. या दिवशी आपण दानधर्म करू शकतो. जे कोणी दुःखित पीडित आहेत, ज्यांना खरंच म्हणजे आपल्या आपल्या मदतीची गरज आहे, त्यांना आपण खरंच त्यांना दानधर्म करायचा आहे. तुमच्या घराच्या बाजूला कुठं गोशाळा असेल तर तिथं गाईलाही तुम्ही नैवेद्य देऊ शकता आणि अशा प्रकारे हा दिवस संपूर्ण आनंदात साजरा करायचा आहे. तुमच्या घराच्या आजूबाजूला देवी देवतांची मंदिरं असतील तर त्यामध्ये तिकडं जा, देवी देवतांचा आशीर्वाद घ्या आणि हा संपूर्ण दिवस छान घालवा. कोणाशी भांडण तंटा करू नका, कारण एवढ्या छान दिवसामध्ये असं काही झालं की पूर्ण आपला दिवस हा खराब होऊन जातो. त्यामुळे आपण स्वतःवर संयम ठेवला की दिवस हा छानच जातो. अशा पद्धतीने हा दिवस घालवा. सर्वांना परत एकदा गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा. हा गुढीपाडवा आणि हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं जावो, हीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.